आज आमच्याकडे बनतीये कढी, आमच्या घरातली सगळ्यांच्या आवडीची। तर कढी भात तर अप्रतिम लागतो आणि चपातीसोबतही खूप छान लागते कढी। तर ताक नसतानाही कढी मी कशी बनवते ते पाहूया। तर टोप गरम करायला ठेवला आहे आणि आता आपण पाहूया रेसिपी। मी घेतले डीमार्टचं रेडीमेड दही। आपल्याकडे ताक नाही आहे, आपल्याला हे दही थोडंसं पाणी आणि 1 चमचा बेसन पीठ घालून हलवून घ्यायचे। जिरी, मोहरी, भरपूर कढीपत्ता। कढी म्हटलं तर कढीपत्त्याचा वापर भरपूर करा, म्हणजे कढीला छान टेस्ट येते। त्यानंतर लसूण, आलं, हिरवी मिरची आणि आता यावर घालूया हिंग आणि हळद। हे थोडंसं परतून घ्या। हिंग, हळद, कोथिंबीर, यावर घाला मिक्सरवर फिरवलेलं दही। छान ही जसं उकळेल तशी अशी मस्त घट्टसर आपली कढी बनणार आहे आणि खूप टेस्टी बनते ही कढी। थोडीशी घाला साखर आणि चवीपुरतं मीठ आणि आता छान हलवून घ्या। मस्त पिवळा रंग आलाय छान। कोथिंबीर, कढीपत्ता एकदम खूप सुरेख दिसते आणि पाहू शकता अशी मस्त घट्ट अगदी वाटीमध्ये घेऊन चमच्याने प्या, एवढी सुरेख लागते ही। तुम्ही कढी भात, कढी भाकरी, कढी चपाती कशाही सोबत ही खाऊ शकता। आणि याच्यात जर तुम्हाला कढी पकोडा बनायचा असेल तर एकीकडे पकोडे काढून घ्यायचे आणि ते थोडेसे अर्धवट फ्राय करायचे आणि ते या कढीमध्ये सोडायचे।